नमस्कार माऊली. डे विथ मितालीच्या शेगाव सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सकाळी लवकर उठून तयारी करून आम्ही निघालो आनंद विहारातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायला. रस्त्याच्या बहुबाजूला पसरलेली ही हिरवीगार झाडं पाहून खरंच मन अगदी भारावून जातं. इथलं एक वैशिष्ट्य असं ते म्हणजे इथले सेवेकरी. अगदी स्वतःचं घर असल्याप्रमाणे ते इथे स्वच्छता करताना तुम्हाला नेहमी दिसतील. त्यानंतर आम्ही पोहोचलो ते म्हणजे इथल्या प्रसादालयात सकाळचा नाश्ता करण्याकरता. नाश्त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पदार्थ व चहा आणि कॉफी इथे अवेलेबल आहे. त्यानंतर आम्ही निघालो श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाण्याकरता. मंदिरात जात असताना डोळ्याला दिसते ती म्हणजे इथली सुप्रसिद्ध शेगावची कचोरी. मला माहिती आहे माऊली, ही कचोरी पाहून तुमच्या देखील तोंडात नक्कीच पाणी सुटलं असेल. तर आता आपण पोचलो आहोत श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात. अगदी मन तृप्त करून टाकणारं हे ठिकाण. इथला आजूबाजूचा परिसर, मंदिरातला परिसर पाहून खरंच अगदी मनाला शांतता मिळून जाते आणि मनात फक्त माऊली माऊली नावाचा जप चालू असतो. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो महाप्रसाद घेण्याकरता. गुरुवार असल्यामुळे भक्तांची खूप गर्दी होती. इथला महाप्रसाद खरंच खूप चविष्ट असतो. चला तर मग माऊली, पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया श्री संत गजानन महाराज यांचे प्रकट स्थान. रामकृष्ण हरी माऊली.